प्रफुल्लच्या जागेवर कुणाल मैदानामध्ये येतोय. राजे बॉईज संघाकडून चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो आलेला आहे. महत्त्वाची भूमिका त्याला पार पाडावी लागणार आहे. 25 धावा फलकावर आहेत. आणखी 46 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. अय्यूबचं षटक फार चांगलं राहिलं. फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटच्या बॉलवर महत्त्वाची विकेट त्याने आपल्या टीमला मिळवून दिले. मंदारनं चांगला झेल अखेर तिथे स्वीकारला. 24 चेंडू आणि 46 धावा. सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. आत्तापर्यंत 3 दिवसांचं जे क्रिकेट आपण एन्जॉय केलेलं आहे, 3 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेले आहेत, अर्थात सेमीफायनलसाठी क्वालिफाय ठरलेले आहेत. हार्दिक 11 साई स्पोर्ट शहापूर आणि NP स्पोर्ट शहापूर ए. आज ग्रुप डी चे सामने ज्यांना सुरुवात झालेली आहे. नवीन षटकातील पहिला बॉल सुरेख आहे. राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. एकतर अँगल देखील आहे आणि बोटांचा देखील थोडासा वापर चेंडूवर करण्यात आलेला आहे. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये अजिबात येऊ नका. बघा समोरच्या बंगल्यासमोर जे काही प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण तेथून बाजूला व्हायचे. बऱ्याचदा बॉल तिकडे ट्रॅव्हल करत असतो आणि फिल्डर वेगानं धावत जातात बॉलवर. तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतात. तुम्हाला इजा होऊ शकते, खेळाडूला इजा होऊ शकते. आणखी थोडा बाहेर टाकलाय मंदार. दर्जेदार सलगचे 2 डॉट बॉल्स आणि डॉट चेंडूंनी प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजांवर. महत्त्वाचं आहे इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं. मागच्या ओव्हरमध्ये अय्यूबने ते करून दाखवलंय. प्रेशर त्याने क्रिएट केलं होतं. पहिल्या 5 बॉल्समध्ये जास्त धावा खर्च केल्या नव्हत्या आणि त्याचाच परिणाम शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज हेमंत बाद झाला. त्याने 9 धावा बनवल्या. यावेळेला थोडासा आखूटप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटनं तडाखा दिलाय डीप मिड विकेटला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर मयूर पाटील आणि कुणाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. राजे बॉईज संघ 71 धावांचा पाठलाग करत आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये सामन्यांना सुरुवात झालेली आहे. सुपर संडे निकालाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे आणि दिवस आहे काम 25 करण्याचा दिवस, आभार प्रदर्शनाचा. आदरणीय विजयभाई भगत साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन. प्लेड ऑन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय बॉलनं. बिग विकेट. कुणाल इम्पॅक्ट प्लेयर आउट होऊन माघारी परततोय. इम्पॅक्ट प्लेयरला अजिबात इम्पॅक्ट टाकता आलेला नाही. खातं देखील उघडता आलेलं नाही. लूज शॉट होता. ज्या पद्धतीनं त्याने बॅट फिरवली होती, पायांमध्ये विशेष काही हालचाल नव्हती आणि बॉलला थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, आतमध्ये येत होता. त्याच्यामुळे अक्रॉस द लाईन खेळणं त्या बॉलवर फार कठीणच होतं. निराश केलंय कुणालनं. तिसरा झटका बसतोय राजे बॉईज संघाला धावसंख्या 26 असताना. आणखी 45 धावांची आवश्यकता आहे. हे षटक फारच प्रभावी आत्तापर्यंत मंदारकडून पाहायला मिळत आहे. चांगलं नियंत्रण आपल्या लाईन आणि लेंथवर दाखवलंय आतापर्यंत मंदारनं. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे राजे बॉईज टीमच्या फलंदाजांना हा सामना जिंकण्याकरिता. समीकरण खडतर होत चाललेलं आहे. इथून आपण बघतोय 20 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 20 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत 45. रिक्वायर्ड रन रेटमध्ये सातत्याने वाढ होते. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर रिक्वायर्ड रन रेट खाली आला होता, मात्र मागच्या ओव्हरपासून त्याच्यामध्ये वाढ होते. नवीन बॅटर महेंद्रनं लॉफ्ट केलाय बॉल. उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑनला सुरेख झेल आणि महेंद्र देखील बाद. बॅक टू बॅक विकेट्स प्राप्त करत असताना गोलंदाज मंदार. आल्या आल्या षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. काउंटर अटॅक करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु पहिल्याच बॉलवर तो देखील बाद होतोय. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपण बघतोय गोलंदाज मंदारला. मंदारची दमदार कामगिरी श्री गजानन डेव्हलपर्स या टीम करिता. फलंदाजीमध्ये आपण बघितलं होतं अय्यूब शेख आणि शाहिद शेख यांनी महत्त्वाचं योगदान दिलं.
शाहिद शेखला काही प्रमाणात गोलंदाजांनी बांधून देखील ठेवलं होतं, परंतु बराच वेळ त्याने खेळपट्टीवर घालवला आणि अखेर 24 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सुरुवातीला अय्यूब शेखनं पॉवर प्लेमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. 9 बॉल्समध्ये 22 धावा बनवल्या होत्या श्री गजानन डेव्हलपर्स टीमसाठी आणि त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावर 70 धावांपर्यंत टीम पोहोचली. गोलंदाजीमध्ये सुरुवात तेवढी चांगली नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या गोलंदाज सँडीकडून, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अय्यूब शेख आला आणि त्याने स्कोअर दाबलेला आहे. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना मंदार आणखी जास्त चांगली कामगिरी करताना दिसतोय. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 2 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. हॅट्रिक बॉल सामना करेल नवीन बॅटर किशोर परटोळे. राऊंड द स्टम्प्स, फोर्सिंग शॉट आहे हवेत आणि सेपेअर ऑफ हँड्स. अय्यूब शेखचे हॅट्रिक कंप्लीट. मंदारने कमाल केली आहे. अफलातून गोलंदाजी. फलंदाज वारंवार आपण बघतोय की मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद होत आहेत. येथे संयमाची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे, धैर्याची परीक्षा आहे, परंतु आक्रमक खेळण्याच्या नादात विकेट्स गमावले जात आहेत. 3 बॉल्समध्ये सलग 3 विकेट्स. हॅट्रिक आपल्या नावावर करत असताना धर्मवीर चषक 2026 मध्ये गोलंदाज मंदार. निम्मा संघ येथे गारद होतोय. राजे बॉईज बॅकफुटला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 26.